नमस्कार. भूमिशिल्प डिजिटलच्या वतीनं आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आपण मतदार चावडीवरती आलेलो आहोत आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं मतदार चावडी हा आपला एक उपक्रम सुरू आहे. त्याच्यामध्ये आज आपण वाई तालुक्याविषयी बोलणार आहोत आणि वाई तालुक्यामध्ये नेमके किती उमेदवार आहेत, किती गट आहेत, किती गण आहेत, किती एकूण लोकसंख्या आहे म्हणजे मतदारांची संख्या आहे, तर याविषयी भाष्य करणार आहे. पण आता वाई तालुक्याचा जर विचार केला तर मकरंदाबा पाटील आणि मदनदादा भोसले हे पारंपरिक त्यांचे जे काही एक त्यांच्यामधला कायमचा संघर्ष राहिलेला आहे, मग तो आमदारकीच्या निवडणुकीचा असो किंवा कारखान्याच्या निवडणुकीचा असो, एकूणच अनेक वर्ष म्हणजे मला साधारण तिसरे टर्मपर्यंत मकरंदाबांनी स्वतःचे एक तिथं ज्याला आपण तो होल्ड हा कायम राखलेला आहे. आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आणि दुसरी गोष्ट आपण आत्ता तिथं एन सी पीची मेजॉरिटी आहे म्हणा की एन सी पीचे मोठ्या प्रमाणामध्ये दबदबा आहे वाई तालुक्यामध्ये मकरंदाबांच्यामुळं. आणि आत्ताच अजितदादांचं निधन झालं असल्या कारणामुळं एकूणच मतदारांच्यामध्ये आणि उमेदवारांच्या संदर्भामध्ये सुद्धा एक अशी एक सुन्न अशी अवस्था आहे किंवा नेमकेपणानं काय कसं रिॲक्ट करायचं तर ते हे थोडंसं समजून झालं असाच तो आघात होता संपूर्णपणे. तर त्याच्यामुळे ही निवडणूक म्हणजे अजितदादांच्या पश्चात होणारी ही निवडणूक आहे आणि वाई तालुक्यावरती जसं म्हटलं तसं एन सी पीचा होल्ड राहिलेला आहे. तर नेमकेपणानं काय होईल ते आपण त्याचं एक विश्लेषण वेगळ्या पद्धतीनं करू. पण तरीसुद्धा वाई तालुक्यामध्ये एकूण जे गट आहेत म्हणजे जिल्हा परिषदेचे 4 आहेत, अर्थातच गण 8 आहेत. आणि ह्या 4 गटामध्ये आणि 8 गणामध्ये कुणी कुठल्या कुठल्या पक्षानं किती किती उमेदवार उभे केलेले आहेत म्हणजे तिथं निवडणूक कशी होते. तर भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हावरती 4च्या 4 गटामध्ये आणि 8च्या 8 गणामध्ये ही निवडणूक लढवते. त्याचबरोबरीनं राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या घड्याळ चिन्हावरती 4 गटामध्ये आणि 8 गणामध्ये तिथं उमेदवार आहेत. त्याबरोबरीनं मशाल म्हणजे शिवसेना UBT उद्धव बाळासाहेब ठाकरे तर हे 3 गटामध्ये त्यांचे उमेदवार आहेत, तर 2 गणामध्ये त्यांचे उमेदवार आहेत. काँग्रेस पक्षाचा चिन्ह जे आहे हात तर ते राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा एक गटामध्ये 1 आणि गणामध्ये 1 एवढे 2च उमेदवार तिथं आपल्याला दिसत आहेत. अपक्ष मात्र 5 आहेत गटामध्ये आणि गणामध्ये 2 अपक्ष आहेत. तर धनुष्यबाण ही शिवसेना तर धनुष्यबाणाच्या चिन्हावरती म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीनं गटामध्ये कोणीच नाही आहे, पण गणामध्ये मात्र 2 दिसत आहेत आपल्याला उमेदवार. तर एकूण इथं पाहायला गेलं तर राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टी, मशाल म्हणजे आणि शिवसेना, दोन्ही शिवसेना, तर हे आपल्याला प्रामुख्यानं या ठिकाणी वाई तालुक्यामध्ये आपलं नशीब आजमावत आहे. तेव्हा वाई तालुक्यामधला जो पहिला जो गट आहे वाई तालुक्यामधला तर त्याच्यापासून आपण साधारणपणे सुरू करूया. तर 30 क्रमांकाचा यशवंत नगर असा जो गट आहे त्याच्यामध्ये एकूण 17,667 स्त्री मतदार आहेत, तर 17,322 पुरुष मतदार आहेत. या गटामध्ये एकूण 34,990 एवढे मतदार आहेत. आणि ह्या गटामध्ये म्हणजे यशवंतनगर गटामध्ये विवेक श्रीकांत पार्टे मशाल चिन्हावरती उभे आहेत, वाडकर रोहित मारुती कमळ चिन्हावरती उभे आहेत. त्यानंतर शिंदे दिनकर महादेव घड्याळ या चिन्हावरती उभे आहेत. तर ॲटोरिक्षा कबशी आणि किटली म्हणजे ॲडव्होकेट विलास सखाराम कदम हे ॲटोरिक्षा, सागर विलास पवार हे कबशी, तर भाऊसाहेब सूर्यकांत सपकाळ हे किटली, असं हे 3 अपक्ष आणि 3 पक्षाचे 3 उमेदवार असं इथं 6 जणांमध्ये हा एक मुकाबला होणार आहे. तर ह्या यशवंतनगर गटामधली जो गण आहे त्यातला पहिला जो गण आहे तो आहे अभेपुरी. त्याच्यामध्ये स्त्री मतदारांची संख्या आहे ती 8,864, तर पुरुषांची संख्या आहे 8,567. 17,431 एकूण मतदार आहेत अभेपुरी या गणामध्ये. या गणामध्ये पैलवान डोंगरे विक्रांत विठ्ठल हे घड्याळ चिन्हावरती उभे आहेत. भिलारे रवींद्र मानसिंग हे धनुष्यबाण चिन्हावरती उभे आहेत. मांढरे अशोक नारायण हे कमळ चिन्हावरती उभे आहेत. तर भाऊसाहेब सूर्यकांत सपकाळ हे किटली या चिन्हावरती या ठिकाणी आपले नशीब आजमावत आहेत. म्हणजे या ठिकाणी घड्याळ, धनुष्यबाण, कमळ आणि किटली अशा चौरंगी सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर त्याचबरोबर यशवंतनगर याच गणामध्ये 8,803 हे स्त्रिया मतदार आहेत, तर 8,755 पुरुष मतदार आहेत. 17,559 एकूण तिथलं मतदान आहे यशवंतनगर गणामधलं. त्याच्यामध्ये संजय भिकू कांबळे हे घड्याळ चिन्हावरती उभे आहेत एन सी पीचे उमेदवार म्हणून. गायकवाड स्वप्नील अशोक हे कमळ या चिन्हावर भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभे आहेत. तर सौरभ संजय पवार हे शिट्टी
हे चिन्ह घेऊन अपक्ष म्हणून या ठिकाणी उभे आहेत. त्याच्यानंतर बावधन हा जो गट आहे, बावधन गट, त्या बावधन गटाकडे आपण आलेलो आहोत आणि 31 नंबरचा हा बावधन गट आहे. आणि या बावधन गटामध्ये 18,187 स्त्री मतदार आहेत, तर 18,543 हे पुरुष मतदार आहेत आणि 2 इतर मतदार आहेत आणि 36,732 एवढ्या मतदारांचा हा जो गट आहे, बावधन गट आहे, तो मतदारसंघ आहे. त्याच्यामध्ये पिसाळ दीप्ती शशिकांत या कमळ चिन्हावरती उभ्या आहेत. त्यानंतर धनश्री दीपक मालुसरे या हात या चिन्हावरती काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून उभे आहेत. तर शिंदे ऋतुजा विजा अभिराज या घड्याळ चिन्हावरती या ठिकाणी उभ्या आहेत. आणि शशिकांत पिसाळ किंवा त्यांच्या पत्नी यांचं नगरपालिकेमध्ये हे आपल्या जिल्हा परिषदेमध्ये असणारं हे सगळं आपल्याला माहिती आहे, कारण शशिकांत पिसाळांच्या पत्नी ज्या आहेत तर त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत. शशिकांत पिसाळ हे सुद्धा मला वाटते कृषी सभापती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तर त्यांची कन्या दीप्ती शशिकांत पिसाळ या ठिकाणी उभ्या आहेत. त्यानंतर धनश्री दीपक मालुसरे हात चिन्हावरती उभे आहेत, तर शिंदे ऋतुजा विराज ह्या घड्याळ चिन्हावरती उभे आहेत. आणि इथं अपक्ष कोणी नाही आहे, तर त्यामुळे इथं तिरंगी लढत आहे बावधन गटामध्ये. बावधन गटामधला गण जो आहे त्या गणामध्ये 8,923 स्त्री तर 9,124 पुरुष मतदार आहेत आणि 2 इतर असं मिळून 18,049 एवढं मतदान हे बावधन गणामध्ये आहे. त्याच्यामध्ये काशीनाथ आनंदराव पिसाळ हे हाताचा पंजा हे चिन्ह घेऊन उभे आहेत. त्यानंतर पिसाळ विक्रम सदाशिव हे घड्याळ चिन्हावरती उभे आहेत. तर सचिन आप्पासाहेब भोसले हे कमळ चिन्हावरती आपली निवडणूक या ठिकाणी लढवत आहेत. त्याच्यामधला जो दुसरा गण जो आहे तो आहे शेंदूर जणे गण. या गणामध्ये 9,264 स्त्री मतदार आहेत, तर 9,419 पुरुष मतदार आहेत. 18,683 एवढं मतदान या शेंदूर जणे गणामध्ये आहे. त्याच्यामध्ये प्रज्ञा सूरज कासुर्डे ह्या मशाल चिन्हावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेदवार आहेत. त्यानंतर अनिता युवराज कोंढाळकर ह्या कमळ या चिन्हावरती भारतीय जनता पार्टीच्या म्हणून उमेदवार आहेत. तर जगताप वर्षा लालसिंग ह्या घड्याळ चिन्हावरून त्या ठिकाणी NCP अजितदादा पवार यांच्या चिन्हावरती त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. त्याच्यानंतर आपण 32 ओझरडे हा जो गट आहे म्हणजे वाई तालुक्यामधला त्याच्याकडे आपण वळतो आहोत. या ओझरडे गटामध्ये 17,193 स्त्री मतदार आहेत, तर 17,499 पुरुष मतदार आहेत. एकूण मतदारांची संख्या ह्या गटामध्ये 34,692 आहे. वृषाली ललित चव्हाण ह्या घड्याळ चिन्हावरून तिथं निवडणूक लढवत आहेत. त्यानंतर भारती संजय जगताप ह्या मशाल चिन्ह घेऊन निवडणूक लढवत आहेत. तर दीपाली सागर जाधव या कमळ हे चिन्ह घेऊन त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. आणि ज्योत्स्ना वसंत गायकवाड या शिट्टी हे चिन्ह घेऊन निवडणूक लढवत आहेत. म्हणजे घड्याळ, मशाल आणि कमळ आणि त्यानंतर शिट्टी म्हणजे 3 पक्षाचे उमेदवार आहेत, तर 1 अपक्ष अशी साधारणपणे या ओझरडे गटामध्ये एक सामना आहे. त्याच्यामधले जो गण आहे त्यातला केंजळ हा जो गण आहे त्या गणामध्ये 8,592 स्त्री मतदार आहेत, तर 8,604 हे पुरुष मतदार आहेत. एकूण या केंजळ गणामधली जी काही मतदारांची संख्या आहे ते 17,176 आहे. रेखा जितेंद्र जाधव ह्या धनुष्यबाण शिवसेना एकनाथ शिंदे यांचे उमेदवार आहेत. तर दीपक शिवाजी पवार हे कमळ चिन्ह घेऊन या ठिकाणी उभे आहेत. तर शैलेश नामदेव सपकाळ घड्याळ चिन्हावरती या ठिकाणी उभे आहेत. हे तिरंगी लढत आहे, इथं अपक्ष कोणीही नाही आहे. त्याच्यानंतरचा जो गण आहे तो आहे ओझरडे. ओझरडे गणामध्ये अंकिता अभिजित फरांदे या कमळ चिन्हावरून आपलं नशीब आजमावत आहेत, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत. तर हर्षदा सुधीर फरांदे या घड्याळ NCPचे उमेदवार म्हणून या ठिकाणी आपलं नशीब आजमावत आहेत. तर या ठिकाणी सुद्धा जो सामना आहे तो एकास एक म्हणजे सरळ सामना आहे. त्याच्यानंतर आपण वळतोय ते 33 क्रमांकाच्या वाई तालुक्यातील भोईंज गटाकडं. या गटामध्ये स्त्री मतदार जे आहेत त्या 16,310 आहेत, तर पुरुष मतदार आहेत ते 16,712. एकूण जे मतदार आहेत ते 33,022 म्हणजे 33,022 एवढे मतदार या भोईंज गटामध्ये आहेत. बाबर दिलीप ज्ञानोबा हे कमळ चिन्हावरून आपलं नशीब आजमावत आहेत.
तर नितीन सूर्यकांत विसापुरे मशाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर या पक्षाकडून ते उभे आहेत. तर प्रमोद भानुदास शिंदे हे घड्याळ म्हणजे NCPकडून उभे आहेत आणि विनय अबुलाल जाधव हे बस चिन्ह घेऊन अपक्ष आहेत. म्हणजे या ठिकाणी चौरंगी लढत आहे. म्हणजे कमळ म्हणजे भाजप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि NCP यांच्या हे 3 पक्ष आहेत, तर एक अपक्ष या ठिकाणी आहेत. आता भुईंजमधला जो भुईंज गण आहे त्या गणामध्ये स्त्रियांचं मतदान जे आहे ते 7,443 आहे, तर पुरुषांचं मतदान आहे ते 7,619. एकूण मतदान आहे ते 15,062 एवढं या गणामध्ये म्हणजे भुईंज गणामध्ये मतदान आहे. आणि या भुईंज गणामध्ये कमळ चिन्हावरून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून सुरभी मदन भोसले ह्या तिथं उभ्या आहेत. तर ॲडव्होकेट शीतल प्रमोद वारागडे ह्या NCPच्या उमेदवार घड्याळ या चिन्हाकडून उभे आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की सुरभी भोसले या मदन भोसले यांच्या कन्या आहेत आणि त्या आत्ता भारतीय जनता पार्टीच्या एका पदावरती किंवा महाराष्ट्र पातळीवरच्या पदावरती काम करतात. तर त्या आणि ते मला असं वाटतं की पहिल्यांदाच त्या निवडणुकीच्या ह्या रिंगणामध्ये सुरभी ह्या उतरलेल्या आहेत. त्यामुळे ह्या भुईंज गणातली जी निवडणूक आहे तिथं पण सरळ सामना आहे आणि त्याच्याकडं अर्थातच निश्चितपणानं वाई तालुक्याचं निश्चित लक्ष लागलेलं असणार आहे. कारण पुन्हा भोसले घराण्याचा राजकीय जो वारसा आहे त्या वारसाच्या संदर्भामधली ही निवडणूक मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाची आहे भुईंज गणामधली. त्यानंतर भुईंज गटामधला जो काही दुसरा गण आहे तो पाचवड आहे. राणी कांतीलाल पवार ह्या घड्याळ चिन्ह घेऊन या गणामध्ये उभ्या आहेत. उज्ज्वला धनाजी बाबर ह्या मशाल चिन्ह घेऊन उभ्या आहेत. तर वनिता संतोष शिंदे ह्या कमळ या चिन्हावरती उभ्या आहेत. म्हणजे NCP, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय जनता पार्टी अशा 3 पक्षाचे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत. अपक्ष कोणी नाही आहे. आणि पाचवड गणाचा जर आपण मतदारांचा विचार केला तर 8,867 स्त्री मतदार आहेत, तर 9,093 हे पुरुष मतदार आहेत. एकूण जी मतदारांची संख्या आहे ती 17,960 आहे. तर असे हे एकूणच 4 गण आहेत आणि 4 गट आहेत आणि 8 गण आहेत वाई तालुक्यामध्ये. त्याचा हा साधारणपणे कोण उमेदवार आहेत का याचा आपण आढावा घेतलेला आहे. आणि मला असं वाटतं की ही निवडणूक अजितदादांच्या पश्चात होणारी निवडणूक आहे आणि ह्याच्यामध्ये वाई तालुका म्हणून मकरंद आबा पाटील तर यांचा करिश्मा काय चालतो किंवा त्यांचा जो काही होल्ड आहे संपूर्ण तालुक्यावरती तर त्याची पण ही एक लिटमस टेस्ट ठरणार आहे. कारण आत्ता अजितदादा पवारांच्या अनुपस्थितीत होणारी ही निवडणूक आहे. तेव्हा ह्या एकूण आपण वाई तालुक्यामधल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उभे असणाऱ्या उमेदवारांचे आणि मतदारांचा असा एक आढावा पण या ठिकाणी घेतलेला आहे. तेव्हा तुर्तास इथं थांबतो. धन्यवाद.